नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हसत खेळत केमिस्ट्री लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपणा सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत आहे. आपण आज या ठिकाणी अल्कोहोल हा चॅप्टर पाहणार आहोत. तर अल्कोहोल, व्हॉट इज अल्कोहोल? द डेफिनेशन ऑफ अल्कोहोल इज द कंपाउंड्स इन which hydroxyl group is attached to saturated carbon atom. तर काय या ठिकाणी the compounds in which the hydroxyl group is attached to the saturated carbon atoms. म्हणजे सॅच्युरेटेड कार्बन ॲटमला जर OH निगेटिव्ह आयन किंवा हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच झाला असेल किंवा सॅच्युरेटेड कार्बन ॲटम सोबत हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट असेल तर त्याला काय म्हणतो आपण? अल्कोहोल्स म्हणतो. Other definition is the alcohols are obtained by replacing one or more hydrogen atom of alkane by hydroxyl group. तर या ठिकाणी काय दुसरी डेफिनेशन? The alcohols are obtained by replacing one or more hydrogen atom of alkane by hydroxyl group. म्हणजेच अल्केन मधल्या एक किंवा एक पेक्षा जास्त हायड्रोजन ॲटम काय केलेले आहेत? रिप्लेस केलेले आहे बाय हायड्रॉक्सिल ग्रुप. दॅट कंपाऊंड्स आर ऑल्सो कॉल्ड अल्कोहोल्स. म्हणजे अल्कोहोल कशाला म्हणतात? तर ज्या ठिकाणी अल्केन मधला हायड्रोजन रिमूव्ह करून त्या ठिकाणी हायड्रॉक्सिल ग्रुप रिप्लेस होत असतो त्या कंपाऊंडला काय म्हणतो आपण? अल्कोहोल्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल, तर या ठिकाणी पहा CH3OH म्हणजे हा मिथेन होता, CH4 होता. CH4च्या ठिकाणी एक हायड्रोजन रिमूव्ह केलेला आहे. एक हायड्रोजन रिमूव्ह करून त्या ठिकाणी OH निगेटिव्ह हा रिप्लेस झालेला आहे, म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे? अल्कोहोल म्हणलेलं आहे. द CH3 मीन्स मिथिल अँड OH मीन्स अल्कोहोल. म्हणजेच काय? मिथिल अल्कोहोल. हा C2H5OH मीन्स इथिल अल्कोहोल. तर अशा पद्धतीने काय अल्कोहोल प्रिपेअर होत असतात. तर डेफिनेशन काय? Alcohols are obtained by replacing one or more hydrogen atom of alkane by OH group. तर हायड्रॉक्सिल ग्रुप रिप्लेस होत असतो कुठं? अल्केनच्या ठिकाणी. त्या कंपाऊंडला काय म्हणत असतात? अल्कोहोल्स म्हणत असतात. द जनरल फॉर्म्युला इज ROH. जनरल फॉर्म्युला काय? ROH. R means alkyl group and OH is a functional group of alcohol. We have shown here the carbon is saturated carbon and the functional group is a OH, hydroxyl group. अशा पद्धतीने काय आपण अल्कोहोल कशाला म्हणत असतो? द कंपाऊंड विच कंटेन्स द OH ग्रुप. ज्या कंपाऊंड मध्ये OH ग्रुप प्रेझेंट असतो दॅट कंपाऊंड्स आर कॉल्ड अल्कोहोल्स. तर त्या ठिकाणी काय? तर अल्केनच्या हायड्रोजनच्या ठिकाणी OH ग्रुप रिप्लेस होत असतात त्या कंपाऊंडला काय म्हणत असतात? अल्कोहोल्स असे म्हणत असतात. देन क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल. आता क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल म्हणजे काय? देर आर 4 टाइप्स ऑफ अल्कोहोल. किती टाइप आहेत? देर आर 4 टाइप्स ऑफ अल्कोहोल्स. These are classified on the basis of OH group present in the molecule. तर त्याचे टाइप्स कसे प्रकारे केलेले आहेत? The OH group present in the molecule. तर OH ग्रुप वरती डिपेंड आहे की टाइप कसे आहेत ते. तर त्या ठिकाणी 4 टाइप्स आहेत म्हणलेले आहे. These are the monohydric alcohols, dihydric alcohols, trihydric alcohols and polyhydric alcohols. तर किती टाइप आहेत? 4 टाइप आहेत. 4 टाइप मधले काय? मोनोहायड्रिक अल्कोहोल, डायहायड्रिक अल्कोहोल, ट्रायहायड्रिक अल्कोहोल and the polyhydric alcohol. First of all, we have to see the monohydric alcohols. Monohydric alcohols means the alcohols containing one hydroxyl group. That compounds are called monohydric alcohol. ज्या कंपाऊंड मध्ये फक्त OH ग्रुप हा एकच असतो किंवा हायड्रॉक्सिल ग्रुप हा एकच असतो त्या कंपाऊंडला काय म्हणतात? मोनोहायड्रिक अल्कोहोल्स असे म्हणत असतात. फर्स्ट, तर मोनो मीन्स 1. या ठिकाणी इथं सेवन केलेलं आहे किंवा ह्या शब्दामध्येच दाखवलेलं आहे. मोनो मीन्स 1. Hydric alcohols means mono means which compound contains the only one hydroxyl group. That compounds are called monohydric alcohols. It is also known as a monohydroxy alcohol. आपण याला काय म्हणतो? It is also known as a monohydroxy alcohol. It is the monohydroxyl derivatives of alkane. त्यालाच आपण असं सुद्धा म्हणतो की it is the monohydroxy derivatives of alkanes. तर या ठिकाणी फर्स्ट ऑफ ऑल लक्षात ठेवायचं आहे मोनो मीन्स 1. मोनोहायड्रिक अल्कोहोल्स मीन्स द कंपाऊंड कंटेनिंग ओनली वन हायड्रॉक्सिल ग्रुप. दॅट कंपाऊंड्स आर कॉल्ड मोनोहायड्रिक
अल्कोहोल्स. फॉर एक्झाम्पल CH3OH मीन्स OH हा एकच आहे म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे, मोनोहायड्रिक अल्कोहोल म्हणलेलं आहे. दॅट इज दी मिथिल अल्कोहोल. C2H5OH मीन्स इथिल अल्कोहोल. तर या ठिकाणी सुद्धा काही एक्झाम्पल दिलेले आहेत. वी हॅव टू सी हियर द CH3CH2OH means it is ethyl alcohol. Second one CH3CH3CHOH means हा सुद्धा काय आहे, अल्कोहोलच आहे आणि त्यामध्ये काय only one OH group is present. That compounds are called monohydric alcohols. Third one is the CH3CH3CH3C. म्हणजे या ठिकाणी 4 कार्बनचा कंपाऊंड आहे, परंतु आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल कार्बन किती आहेत, कसे आहेत हे लक्षात न घेता काय करायचं, OH ग्रुप किती प्रेझेंट आहेत त्यानुसार त्याचे टाइप्स पडत असतात. ओनली वन OH ग्रुप प्रेझेंट इन ए कंपाऊंड, दॅट कंपाऊंड्स आर कॉल्ड मोनोहायड्रिक अल्कोहोल्स. समजलं का? तर कशाला म्हणतात, द कंपाऊंड्स विच कंटेन द ओनली वन हायड्रोजन ग्रुप, दॅट कंपाऊंड्स आर कॉल्ड मोनोहायड्रिक अल्कोहोल्स. Second one, dihydric alcohol. Dihydric alcohol means the alcohol with 2 hydroxyl group. Dihydric alcohol means here di means 2, hydric alcohol म्हणजे काय, 2 hydroxyl group present असतील, that compounds are called dihydric alcohols. The definition is the alcohols with a 2 hydroxyl group, that compounds are called dihydric alcohols. Which compound contains the 2 hydroxyl group, that compounds are called dihydric alcohols. आपण ज्या कंपाऊंड मध्ये 2 हायड्रोक्सिल ग्रुप प्रेझेंट आहेत त्या कंपाऊंडला काय म्हणत असतो, डायहायड्रिक अल्कोहोल असे म्हणत असतो. इट इज ऑल्सो नोन ॲज ए डायहायड्रॉक्सी अल्कोहोल. त्यालाच आपण काय म्हणतो, डायहायड्रॉक्सी अल्कोहोल. डायहायड्रिक अल्कोहोल्स आर दी डायहायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स. डायहायड्रिक अल्कोहोल काय आहेत, डायहायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स आहेत. या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं आहे, डायहायड्रिक म्हणल्यानंतर 2 OH ग्रुप्स आर प्रेझेंट इन ए कंपाऊंड. कंपाऊंड मध्ये 2 OH ग्रुप प्रेझेंट असतील, दॅट कंपाऊंड्स आर कॉल्ड डायहायड्रिक अल्कोहोल्स. फॉर एक्झाम्पल CH2CH2 प्रत्येक कार्बनवरती एक OH प्रेझेंट आहे, ह्या कार्बनवरती एक OH प्रेझेंट आहे, 1,2 डायइथेनॉल. सेकंड वन CH3CH2CH2. तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी फर्स्ट कार्बनवरती OH ग्रुप प्रेझेंट आहे आणि थर्ड कार्बनवरती OH ग्रुप प्रेझेंट आहे. मीन्स द कंपाऊंड विच कंटेन्स द 2 हायड्रोक्सिल ग्रुप, दॅट कंपाऊंड्स आर कॉल्ड डायहायड्रिक अल्कोहोल. ज्या कंपाऊंड मध्ये 2 हायड्रोक्सिल ग्रुप प्रेझेंट असतात त्यांना काय म्हणत असतो, डायहायड्रिक अल्कोहोल असे म्हणत असतो. थर्ड वन ट्रायहायड्रिक अल्कोहोल मीन्स, तर किती प्रेझेंट असतील, 3 हायड्रोक्सिल ग्रुप प्रेझेंट असतील तर काय म्हणतात, ट्राय. ट्राय मीन्स 3, ट्राय मीन्स 3. द अल्कोहोल्स विथ 3 hydroxyl group means the alcohol which contains the 3 hydroxyl group, that compounds are called trihydric alcohols. It is also known as a trihydroxy alcohol. त्याला आपण काय म्हणतो, trihydroxy alcohol असे सुद्धा म्हणत असतो. Then trihydric alcohols are trihydroxyl derivatives of alkane. Trihydric alcohol काय, these are the trihydroxyl derivatives of alkane. म्हणजेच काय, trihydroxyl derivatives of alkane आहेत कोण, ट्रायहायड्रिक अल्कोहोल्स. फॉर एक्झाम्पल, तर या ठिकाणी CH2CH2 म्हणजे 3 कार्बन आहेत, 3 कार्बनवरती प्रत्येक कार्बनवरती काय OH ग्रुप प्रेझेंट आहे. फर्स्ट OH ग्रुप, सेकंड OH ग्रुप अँड थर्ड OH ग्रुप. मीन्स द कंपाऊंड विच कंटेन्स द 3 OH ग्रुप, दॅट कंपाऊंड्स आर कॉल्ड ट्रायहायड्रिक अल्कोहोल. ज्या कंपाऊंड मध्ये 3 हायड्रोक्सिल ग्रुप प्रेझेंट असतात किंवा OH ग्रुप प्रेझेंट असतात त्या कंपाऊंडला काय म्हणत असतो, ट्रायहायड्रिक अल्कोहोल्स असे म्हणत असतो. फोर्थ वन पॉलीहायड्रिक अल्कोहोल. पॉलीहायड्रिक अल्कोहोल मीन्स अल्कोहोल विथ मोर दॅन 3 हायड्रोक्सिल ग्रुप, दॅट कंपाऊंड्स आर कॉल्ड पॉलीहायड्रिक अल्कोहोल्स. ज्या अल्कोहोल मध्ये मोर दॅन 3 हायड्रोक्सिल ग्रुप प्रेझेंट आहेत किंवा ज्या कंपाऊंड मध्ये 3 पेक्षा जास्त हायड्रोक्सिल ग्रुप प्रेझेंट आहेत, दॅट कंपाऊंड्स आर कॉल्ड पॉलीहायड्रिक अल्कोहोल्स. इट इज ऑल्सो नोन ॲज ए पॉलीहायड्रॉक्सी अल्कोहोल्स. अँड पॉलीहायड्रिक अल्कोहोल्स आर दी पॉलीहायड्रॉक्सिल डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स. तर या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, पॉलीहायड्रॉक्सिल डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. पॉलीहायड्रिक अल्कोहोल्स आर दी
polyhydroxyl derivatives of alkanes, and in a polyhydric alcohol there are more than 3 hydroxyl groups are present. For example, CH2OH. CHOH taken 4 times म्हणजे काय CHOH 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 4 वेळेस आहे. तर या ठिकाणी आपण इथे 4 शोन केलेला आहे. CH2OH म्हणजे किती हायड्रोक्सिल ग्रुप प्रेझेंट आहे त्या कंपाऊंड मध्ये 1 4 and 1 means 6 हायड्रोक्सिल ग्रुप प्रेझेंट आहे. म्हणून याला काय म्हणलेलं आहे पॉलीहायड्रिक अल्कोहोल्स म्हणलेलं आहे. पॉलीहायड्रिक अल्कोहोल्स मीन्स द डेफिनेशन इज द OH the 3 or more than 3 हायड्रोक्सिल ग्रुप्स आर प्रेझेंट. 3 पेक्षा जास्त हायड्रोक्सिल ग्रुप प्रेझेंट असतात त्यांना काय म्हणत असतो आपण पॉलीहायड्रिक अल्कोहोल्स असे म्हणत असतो. तर काय आहे या ठिकाणी आपण 4 टाइप्सचे अल्कोहोलचे टाइप पाहिलेले आहेत. फर्स्ट वन इज द मोनोहायड्रिक अल्कोहोल, डायहायड्रिक अल्कोहोल, ट्रायहायड्रिक अल्कोहोल अँड फोर्थ वन इज द पॉलीहायड्रिक अल्कोहोल. मोनो मीन्स 1, डाय मीन्स 2, ट्राय मीन्स 3 अँड पॉली मीन्स मोर दॅन 3 OH ग्रुप्स आर प्रेझेंट. त्यानुसार आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे मोनोहायड्रिक अल्कोहोल, डायहायड्रिक अल्कोहोल, ट्रायहायड्रिक अल्कोहोल अँड पॉलीहायड्रिक अल्कोहोल्स. तर या ठिकाणी मोनो मीन्स ओनली 1 OH group is present, di means 2 OH groups are present in a compound, tri means 3 OH groups are present in a compound, and polyhydric alcohol means more than 3 OH groups are present in a compound. That compounds are called polyhydric alcohols. आपण काय पहिले alcohol means what is the alcohol, then the types of alcohol. नेक्स्ट वी हॅव टू सी दी मोनोहायड्रिक अल्कोहोल. तर आता आपल्याला डीप मध्ये या ठिकाणी काय मोनोहायड्रिक अल्कोहोल म्हणजे काय ते पाहायचं आहे. तर काय मोनोहायड्रिक अल्कोहोलची डेफिनेशन काय सांगितलं होतं आपण, तर त्या ठिकाणी म्हणलं होतं की मोनोहायड्रिक अल्कोहोल्स कंटेन्स 1 OH ग्रुप अटॅच्ड टू ए सॅच्युरेटेड कार्बन किंवा ओनली 1 OH ग्रुप इज प्रेझेंट इन ए कंपाऊंड. दॅट कंपाऊंड्स आर कॉल्ड monohydric alcohols. The other definition is these are the monohydroxy derivatives of alkane obtained by replacing one hydrogen atom of alkane by OH group. तर या ठिकाणी काय these compounds are obtained by replacing one hydrogen atom of alkane by one OH group. त्या ठिकाणी काय केलेलं आहे 1 हायड्रोजन ॲटमच्या ठिकाणी 1 OH ग्रुप रिप्लेस झालेला असतो. त्या कंपाऊंडला काय म्हणतो मोनोहायड्रिक अल्कोहोल्स म्हणतो आणि या नावामध्येच दिलेलं आहे मोनो मीन्स 1, only 1 OH group is present in a compound. That compounds are called monohydric alcohols. The general formula is CnH2n plus 1 OH. आता अल्केनचा जनरल फॉर्म्युला काय हे लक्षात ठेवायला पाहिजे. अल्केनचा काय CnH2n plus 2 आहे. प्लस 2 च्या ठिकाणी एक हायड्रोजन रिमूव्ह झाल्यामुळे त्या ठिकाणी रिमूव्ह झाल्या ठिकाणी काय येत असतो OH ग्रुप येत असतो. म्हणून या ठिकाणी काय दिलेला जनरल फॉर्म्युला CnH2n plus 1 OH. The general formula is CnH2n plus 1 OH. It is represented by ROH. R means alkyl group. तर या ठिकाणी काय आपण मोनोहायड्रिक अल्कोहोलला कशाने रिप्रेझेंट करत असतो ROH न. R means a alkyl group. Monohydric alcohol is also known as a monohydroxy alcohol. आपण मोनोहायड्रिक अल्कोहोललाच काय म्हणत असतो मोनोहायड्रोक्सी अल्कोहोल असे म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल वी हॅव सीन हियर CH3OH means methyl alcohol, C2H5OH means ethyl alcohol. These are the example. मोनो means एकच लक्षात ठेवायचं आहे की त्या ठिकाणी फक्त एकच OH ग्रुप प्रेझेंट असतो. त्या कंपाऊंडला काय म्हणतात मोनोहायड्रिक अल्कोहोल म्हणत असतात. द क्लासिफिकेशन ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल. आता या ठिकाणी मोनोहायड्रिक अल्कोहोलचं सुद्धा क्लासिफिकेशन आहे. तर त्या ठिकाणी कशावरती डिपेंड आहे क्लासिफिकेशन, तर द नेचर ऑफ कार्बन ॲटम टू विच द हायड्रोक्सिल ग्रुप इज अटॅच्ड. द हायड्रोक्सिल ग्रुप कुठल्या कार्बनवरती प्रेझेंट आहे त्यानुसार त्याचे क्लासिफिकेशन आहे. तर कसा द OH ग्रुप इज प्रेझेंट ऑन ए कार्बन ॲटम. तर OH ग्रुप कार्बन ॲटमवरती प्रेझेंट असतो हे तर माहितीच आहे आपल्याला, परंतु कुठल्या कार्बनवरती प्रेझेंट आहे, प्रायमरी आहे का सेकंडरी आहे का टर्शरी कार्बन ॲटमवरती प्रेझेंट आहे त्यानुसार त्याचे टाइप्स पडलेले आहेत. द क्लासिफिकेशन ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल. मोनोहायड्रिक मीन्स ओनली 1 OH group is present in a compound. That compounds are called alcohols. Then classification is depend upon the nature of carbon atom to which the hydroxyl group is attached. म्हणजे कुठल्या कार्बनला हायड्रोक्सिल ग्रुप अटॅच झालेला आहे त्यानुसार त्याचं क्लासिफिकेशन आहे. देर आर 3 टाइप्स. किती टाइप आहे, देर आर 3 टाइप्स. वन इज प्रायमरी अल्कोहोल, secondary alcohol and tertiary alcohol. These are the 3
types of monohydric alcohols and these are depend upon the nature of carbon atom to which the hydroxyl group is attached. तर कुठल्या कार्बनवरती हायड्रोक्सिल ग्रुप प्रेझेंट आहे त्यानुसार त्याचे 3 टाइप्स पडलेले आहेत. फर्स्ट वन इज द प्रायमरी अल्कोहोल. हियर द प्रायमरी अल्कोहोल. The primary alcohols in which the OH group is attached to a primary carbon atom. आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? प्रायमरी अल्कोहोल्स इन विच OH group is attached to a primary carbon atom. तर आता OH ग्रुप कुठल्या कार्बन ॲटम वरती प्रेझेंट आहे? इट इज प्रेझेंट ऑन ए प्रायमरी कार्बन ॲटम. प्रायमरी कार्बन ॲटम कशाला म्हणतात हे आपल्याला माहितीच आहे. तर कशाला म्हणतात? द कार्बन ॲटम विच इज अटॅच्ड टू ओनली वन अदर कार्बन ॲटम और नो कार्बन ॲटम. एखादा कार्बन ॲटम दुसऱ्या एकाच कार्बनला बॉन्डिंग झालेला आहे किंवा दुसऱ्या कुठल्या कार्बनला बॉन्डिंग झालेला नसतो त्या कार्बनला आपण काय म्हणतो? प्रायमरी कार्बन ॲटम म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल दे कंटेन मोनोव्हॅलंट CH2OH ग्रुप अँड रिप्रेझेंटेड ॲज RCH2OH मोनो. तर या ठिकाणी प्रायमरी अल्कोहोल काय म्हणलेला आहे? हा CH हा कार्बन आहे. हा कार्बन काय? प्रायमरी कार्बन ॲटम आहे. द OH ग्रुप इज प्रेझेंट ऑन ए प्रायमरी कार्बन ॲटम दॅट कंपाऊंड्स आर कॉल्ड प्रायमरी अल्कोहोल. तर या ठिकाणी पहा कार्बन हा दुसऱ्या एकाच कार्बनला जोडलेला आहे किंवा काही ठिकाणी काय दुसऱ्या कार्बनला अटॅच झालेला नसतो त्याला काय म्हणतात? प्रायमरी कार्बन म्हणतात. तर या ठिकाणी काय एक कार्बन आहे. हा कार्बन CH2 चा फक्त दुसऱ्या एका कार्बनला अटॅच झालेला आहे किंवा बॉन्डिंग झालेला आहे म्हणून हा काय प्रायमरी कार्बन आहे. अँड द OH group is present on a primary carbon atom. That's why that compounds are called primary alcohols. प्रायमरी अल्कोहोल कशाला म्हणतात? जर OH ग्रुप प्रायमरी कार्बन ॲटम वरती प्रेझेंट आहे त्याला काय म्हणतो आपण? प्रायमरी अल्कोहोल्स असे म्हणत असतो. दे आर ऑल्सो इंडिकेटेड बाय N isoneo. आपण या वर्डनं सुद्धा आपण इंडिकेट करत असतो. CH3OH मीन्स या ठिकाणी बघा मी म्हणलो होतो की का एखादा कार्बन ॲटम दुसऱ्या एका कार्बनला अटॅच असतो किंवा कुठल्याही कार्बनला अटॅच नसतो त्याला काय म्हणतात? प्रायमरी कार्बन ॲटम म्हणतात. मीन्स OH group is present on a primary carbon atom. That's why it is a primary alcohol. For example, CH3OH is a methyl alcohol. Second one, here CH3, CH2, CH2OH म्हणजेच काय? हा सुद्धा N प्रोपिल अल्कोहोल हा सुद्धा प्रायमरी अल्कोहोल आहे. तर या ठिकाणी काय बऱ्याच जणाला असं कधी कधी असं होत असते की या ठिकाणी हा कार्बन याला जोडलेला आहे, हा कार्बन याला जोडलेला आहे. आपण हे लक्षात घ्यायचं नाही. फक्त काय CH2 वरती काय OH ग्रुप प्रेझेंट आहे आणि हा कार्बन किती कार्बनला जोडलेला आहे? फक्त एका. किती? फक्त एका. हा कार्बन इकडे जोडलेला असेल परंतु काय हा जो कार्बन आहे फक्त ह्या कार्बनला जोडलेला आहे म्हणून या ठिकाणी काय दॅट इज द primary alcohol. Means it is a primary carbon atom. The carbon atom which is attached to other only one carbon atom or no carbon, that carbons are called primary carbons. And the OH group is present on a primary carbon, that compounds are called primary alcohols. त्या कंपाऊंडला काय म्हणत असतो? प्रायमरी अल्कोहोल म्हणत असतो. तर आता प्रायमरी अल्कोहोल कशाला म्हणतात? द OH group is present on a primary carbon atom. जर OH ग्रुप प्रायमरी कार्बन ॲटम वरती प्रेझेंट असेल तर त्याला आपण काय म्हणतो? प्रायमरी अल्कोहोल्स असे म्हणत असतो. सेकंड वन सेकंडरी अल्कोहोल्स. आता सेकंडरी अल्कोहोल कशाला म्हणतात? द अल्कोहोल इन विच OH ग्रुप इज अटॅच्ड टू सेकंडरी कार्बन ॲटम. तर या ठिकाणी काय OH ग्रुप इज अटॅच्ड टू सेकंडरी कार्बन ॲटम. सेकंडरी कार्बन ॲटम कशाला म्हणता येईल? आता द कार्बन ॲटम विच इज अटॅच्ड टू अदर 2 कार्बन ॲटम, दॅट कंपाऊंड्स आर कॉल्ड सेकंडरी कार्बन ॲटम. द कार्बन ॲटम विच इज अटॅच्ड टू अदर 2 कार्बन ॲटम. एखादा कार्बन ॲटम 2 कार्बनला अटॅच झालेला असतो त्याला काय म्हणतो आपण? सेकंडरी कार्बन असे म्हणत असतो. तर या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. तर या ठिकाणी एक्झाम्पल आपलं तर या ठिकाणी काय CH R R 2 R इथे CH आणि त्याला OH अटॅच झालेला आहे.
तर त्या ठिकाणी द कार्बन ॲटम विच इज अटॅच्ड टू अदर टू कार्बन ॲटम दॅट कंपाऊंड्स आर कॉल्ड secondary carbon. Means that carbon is a secondary carbon, and if the OH group is present on a secondary carbon, then that alcohols are called secondary alcohol. तर या ठिकाणी पहा, हा जो कार्बन आहे अदर दोन कार्बनला अटॅच झालेला आहे, म्हणून हा सेकंडरी कार्बन आहे आणि सेकंडरी कार्बन वरती OH ग्रुप प्रेझेंट आहे, म्हणजेच त्याला आपण काय म्हणत असतो, सेकंडरी अल्कोहोल असे म्हणत असतो. दे आर ऑल्सो इंडिकेटेड बाय आयसो और सेकंडरी. त्याला आपण काय करतो, आयसो और सेकंडरीने इंडिकेट करत असतो. या ठिकाणी सुद्धा थोडस तर या ठिकाणी बघा, कार्बन CH3 CH3 आणि हा OH इथं अटॅच झालेला आहे. म्हणजेच काय, द कार्बन ॲटम विच इज अटॅच टू अदर टू कार्बन ॲटम. हा कार्बन ॲटम दोन अदर कार्बन ॲटमला अटॅच झालेला आहे किंवा बॉन्डिंग झालेला आहे. दॅट्स वाय दॅट कार्बन इज ए सेकंडरी कार्बन अँड OH ग्रुप इज प्रेझेंट ऑन ए सेकंडरी कार्बन. दॅट कंपाऊंड्स आर कॉल्ड सेकंडरी अल्कोहोल्स. त्यालाच काय म्हणत असतो आपण, सेकंडरी अल्कोहोल असे म्हणत असतो. सेकंडरी अल्कोहोल कशाला म्हणतो आपण, द OH group is present on a secondary carbon atom. That compounds are called secondary alcohols. Isopropyl alcohol or 2-propanol. Example काय दिलेले आहे, isopropyl alcohol or 2-propanol. Next one, tertiary alcohol. Tertiary alcohol, तर या ठिकाणी पहा, tertiary alcohol means the alcohol in which OH group is attached to tertiary carbon atom. तर या ठिकाणी काय, OH group is attached to a tertiary carbon atom. Tertiary carbon atom कशाला म्हणता येईल, the carbon atom which is attached to other 3 carbon atom, that carbon is called a tertiary carbon atom. And the OH group is present on a tertiary carbon atom, that compounds are called tertiary alcohols. कशाला म्हणतात, तर लक्षात घ्या, जर हा OH ग्रुप टर्शियरी कार्बनला बॉन्डिंग झाला असेल, अटॅच झाला असेल, तर त्याला टर्शियरी अल्कोहोल म्हणतात. तर टर्शियरी कार्बन कशाला म्हणतात, द कार्बन ॲटम विच इज अटॅच्ड टू ए अदर 3 कार्बन ॲटम, then that carbons are called tertiary carbon, and if the OH group is present on a tertiary carbon atom, then that compounds are called tertiary alcohols. Then it is represented as RRRCOH. Means these are the 3 alkyl group which is attached to a carbon atom. That's why that carbon is a tertiary carbon, and if the OH group is present on a tertiary carbon, then that compounds are called tertiary alcohols. They are also indicated by iso or SEC, means secondary. CH3 means it is a carbon. That carbon is bonded with other 3 carbon atom. That's why this carbon is a tertiary carbon, and OH group is present on a tertiary carbon. That's why that compounds are a tertiary alcohols. तर या ठिकाणी आपण पाहिलेले आहे, प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्शियरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोल कशाला म्हणतात, if the OH group is present on a primary carbon atom, then that compounds are called primary alcohols. If the OH group is present on a secondary carbon atom, then that compounds are called secondary alcohols. And if the OH group is attached to or present on a tertiary carbon atom, then that compounds are called tertiary alcohols. Then अशा पद्धतीने आपण काय, अल्कोहोल म्हणजे काय, अल्कोहोलचे टाईप, त्यानंतर मोनोहायड्रिक अल्कोहोल, मोनोहायड्रिक अल्कोहोल म्हणजे काय, त्यानंतर मोनोहायड्रिक अल्कोहोलचे टाईप, अशा पद्धतीने आपण हा पॉइंट पाहिलेला आहे, कव्हर केलेला आहे. आता याच्या पुढचे पॉइंट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.